तालुक्यातील कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील मोठे धार्मिक गाव अर्थातच देवराई। देवराई गाव म्हटलं की नजरेसमोर येते श्री क्षेत्र बालाजीचे भव्य दिव्य मंदिर। पण याच देवराई गावात देवराई गावापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या घुगरे वस्तीवर निसर्गरम्य वातावरणात श्री क्षेत्र दत्त देवस्थानचे भव्य दिव्य मंदिर उभारले गेले आहे। त्यामुळे दत्त देवस्थान असलेले गाव ही नवी ओळख देवराई गावाला मिळाली आहे। घुगरे वस्ती देवराई येथील गुरुदत्ताची आकर्षक मूर्ती भव्य दिव्य मंदिर यामुळे देवराई गावच्या वैभवात मोठी भर पडली आहे। देवराई येथील स्वर्गीय जयसिंग रामजी घुगरे यांच्या शेतात गेल्या काही वर्षापूर्वी ब्रह्म विष्णू आणि महेश यांचे प्रतीक म्हणून समजल्या जाणाऱ्या उंबर लिंब आणि पिंपळाचे झाड एकाच ठिकाणी उगवले। त्यामुळे स्वर्गीय जयसिंग रामजी घुगरे यांनी त्याच ठिकाणी दत्ताच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करत दत्त मंदिराची मुहूर्त मिळवली। पुढे स्वर्गीय जयसिंग रामजी घुगरे यांचे चिरंजीव आणि प्रसिद्ध उद्योजक निलेश घुगरे यांनी पुढाकार घेत घुगरे वस्तीवरील दत्त मंदिराचा मोठा जीर्णोद्धार केला। गुरुवर्य अशोकदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भव्य दिव्य अग्निकुंड यज्ञ केला। नीलांजन समान संभ्रमित्रमिया कृष्ण चामर संजय शनेश्वर कालन्मा काशान्मा श्वीभ्यान्मा वायुवेन्मा क्षेत्राधिपतेन्मा वास्तुपुरुषान्मा पुरीन्द्रान्मा अग्निदिशाग्नेन्मा यमायन्मा दैवतेन्मा वरुणान्मा वायुवेन्मा कुबेरान्मा ईश्वरान्मा ब्रह्मणेन्मा अनंताय नमः। नमस्कार करा। नमस्कारं करोनियम ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानुष्याची भूमी सूतो बुधसा नमः। सोम सहस्रशीरिका प्रभा सहस्रज्ञ सहस्रपाद सवमिगं सर्वदेवद्वा ध्यातिष्ठ दशां बलम्मा परमेवेदगं सर्वं जादूदं जडवाभ्यम्मा पुदामृतद्वशैषाणो जदन्नेना दुरधीता भानुष्यमयिमा दुर्जं शबरवा यात चक्षुः सूर्योदयद श्रोत्रद्वायुष प्राणशुभदनिजनाभ्या आसीदन्द जय देव जय सद्गुरु दत्ता हो स्वामी अवधूता आरती ओ वारिका हरि भवचिंता जय देव आरती ओ वारिका हरि भवचिंता जय देव दत्ता दत्ता आरती हो वारी तो शंकर गुरु महाराज नरदेहधारीश्वर तुम्ही त्रिभुवन गामी साक्षात दत्त प्रभु त्रैलोक्याचे स्वामी उद्धारक तुम्ही चराचरांचे जगद्गुरु योगीराज उद्धारक तुम्ही चराचरांचे जगद्गुरु योगीराज आरती हो आरती तो शंकर गुरु महाराज माय बाप तुम्ही भक्त जनांचे सर्व साक्षी अतिराज आरती हो आरती तो शंकर गुरु महाराज। राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। उंबर पिंपळ आणि लिंब या 3 वृक्ष इथे उगवले होते। आम्ही त्यांची नित्य नियमाने पूजा अर्चा करत होतो। 1997 ते 2011 पर्यंत आम्ही इथं मंदिराची संकल्पना नव्हती। 2011 मध्ये माझे वडील जयसिंग रामजी घुगरे यांच्या संकल्पनेतून मंदिर उभारणीचा आम्ही निर्णय घेतला आणि अवघ्या 5 ते 6 महिन्यामध्ये मंदिराची उभारणी ही आम्ही स्वतःच्या म्हणजे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली। 2012 मध्ये मंदिराच्या दत्त मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम संत कोटबाले बाबा महाराज निवडुंगे शेरी यांच्या हस्ते करण्यात आला। इथं बाजूचे जे कंपाऊंड आहे ते कंपाऊंडचं काम 2014 मध्ये केले। त्याच्यानंतर 7 वर्षानंतर 2022 साली इथं खाली माती असल्यामुळे साफसफाईला त्रास होत होता, तर आम्ही इथं पहिल्यांदा स्टीलमध्ये
रिंग टाकून नंतर फरशी बसवलेली आहे. आणि त्याच्यानंतर आमच्या मनात एक संकल्पना आली की इथं ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देवस्थान, हे तिन्ही देवांचे एक आपण अधिष्ठान आहे आपल्याकडे मंदिर. त्या मंदिराकरता आपण एखादा यज्ञ सोहळा करावा. तर केडगाव येथील शंकरता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथं 11 कुंडी यज्ञ सोहळा केलेला असून हा भव्यदिव्य कार्यक्रम केलेला आहे. 1111 मोदक तयार करून अग्निकुंडामध्ये भगवंतांना त्यांनी पूर्ण अन्न अग्निकुंडातून त्यांनी दिले होते. आणि त्याच्यानंतर हा कार्यक्रम होऊन आज रोजी मंदिर पूर्ण स्थितीमध्ये आता ओके झाले. सध्या या घुगरे वस्ती देवराई येथील दत्त मंदिरात आरती आणि पूजा करण्याचे काम उद्योजक निलेश घुगरे यांचे चिरंजीव जयदत्त निलेश घुगरे करत आहेत. 7वीत शिकणाऱ्या या जयदत्त निलेश घुगरे याला शिक्षणाबरोबरच अध्यात्माची ही मोठी आवड आहे. दररोज दत्त मंदिरात पूजा करता करता त्याने हनुमान चालीसा अक्षरशः तोंडपाठ केला आहे. दोह श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरन रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तन जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरऊ कलेस विकार चौपाई जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस दिन लोक उजागर रामदूत तुलित बलधाम अंजन पुत्र पवन सुत रामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुवेसा कानन कुंडल कुंजित केसा हाथ भद्र ध्वजा विराजे कांधे मुजने ओसाजे शंकर सुवन केसरोनंदन तेज प्रताप महाजगबंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करे बेको आतुर रुचत सुन बेको रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियाहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र जी का संवारे लाए सजीवन लखन जाए श्री रघुवर हर्षिवर लाए रघुपति की ने बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत संभाई स सबदन तुम्हार जस गावे अस श्रीपति कंठ लगा सनकादिक ब्रह्मादि मुनि सा नारद सारद सहित अहिंसा यम कुबेर दीप काल जाते कोई कोई तो कैसा के गाते तुम मुखार सुग्रीव वही किया राम मिलाए राजपद दी हाँ तुम्हारे मित्र भीषण जाना लंकेश्वर भाई सब जग जा युग सहस्त्र योजन पर भानु लील्योताई मधुर फल जानू प्रभु मुद्रिका में लिखुमाई जल जलादि के चरनाई दुर्गम खाद जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे तेते राम दुआरे तुम रखवारे हो तो ना ज्ञा बिन पैसारे सब सुख लय तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपे तीनों लोग आकते कापे भूत पिशाच निकट न आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग करे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जो प्रताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुनि कंदन राम दुआरे अष्ट सिद्धि रोधि के दाता असबर दीन जान की माता राम रसायन तुम रे पासा सुधार हो रघुपति के दासा तुम रे वचन राम को भावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुबर जाई जहाँ जन्म रे भक्त काई और देवता चित्तन धरे हनुमत से ईश्वर सुख रहे संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बलवीरा जो हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव कनाई जो सत बार पाठ कर कोई छुटई बारी मास कोई जो है पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरी सा तुलसीदास सदा हरिचे राखी चे नाथ हृदय महाडेरा तो कोवंत नहीं संकट हरन मंगल मूर्ति राम लखन सीता से हृदय सर्व सियावर रामचंद्र भगवान की जय पवनसुत हनुमान की जय. जय श्रीराम. दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा केल्याने मनशांती मिळते आणि एकाग्रता वाढून अभ्यासात चांगले लक्ष लागत असल्याचे यावेळी जयदत्त घुगरे यांनी सांगितले. मी लहानपणीपासून दत्त मंदिरामध्ये पूजा करतो व 2018 पासून माझे आजोबा वारल्यापासून मी इथे मला सर्व पूजा करावी लागते व वडिलांच्या व आजोबांच्या मार्गदर्शनाखाली मी इथे पूजा शिकलेलो आहे व मी सकाळी रोज 6 वाजता इथे येऊन मंदिराची साफसफाई करणे, पूजा करणे, आरती करणे हे सर्व करतो व संध्याकाळी सुद्धा 6 वाजता इथे साफसफाई करणे, आरती करणे हे सर्व करतो. ते दत्त मंदिरामध्ये पूजा केल्यामुळे माझे शाळेमध्ये सुद्धा खूप लक्ष लागते कारण की पूजा केल्यामुळे माझे मन स्वच्छ होते व दिवसभर शाळेमध्ये अभ्यासात एकाग्र चित्त लागते. गुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नीती नेती शब्द नये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी ने ध्याना जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओ वाळीता हरली बहु चिंता जय देव दत्त येऊनी उभा टाकला. उद्देश याच्यामध्ये असा आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये
पूर्ण पाठांतर भगवंताविषयी असणारी माहिती ही बालमनापासूनच आवड पाहिजे मुलांना. आणि काय होतं, हिंदू धर्मामधल्या मुलांना याची आवड नसली, शाळेमधले हर एक प्रकारचे तुम्ही शिक्षण देताय, पण शाळेचं शिक्षण घेताना तुम्हाला जिल्हा परिषद शाळा आहेत, तुम्हाला परत प्रायव्हेट शाळा पण आहेत, परंतु ते शिक्षण घेताना सगळ्यात महत्त्वाचं आपण शिक्षण समजा फ्रीमध्ये घेतो, 10,000 रुपये देऊन घेतो, लाख रुपये पण घेतो, परंतु शिक्षणाबरोबर संस्काराची जोड आहे आणि संस्कार असल्याशिवाय इथून पुढे मुलांचं भवितव्य म्हणजे व्यवस्थित राहणार नाही. त्यांना संस्काराची जोडच लागणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इतर जे मुलं आहेत त्याच्या वयातले पालकांनी काय केलं पाहिजे? शिवाय पालकांनी याचा काहीतरी बोध घेण्यात यावा आणि याच्यानुसार मुलांना आपण दडपण खाली त्यांना जादा तास लावतो, ह्या गोष्टी देऊन त्यांचं काय होतं, मन विचलित झाल्यामुळे अभ्यासात लक्ष राहत नाही. सकाळी देव भगवंताची पूजा अर्चा केल्यामुळे याच्या मनामध्ये चांगल्या प्रकारे म्हणजे अभ्यासात लक्ष लागत आहे. आणि अशा प्रकारे प्रत्येक पालकाला मी आवाहन करू इच्छितो की याच्यानंतर तुमच्या मुलांना अशा प्रकारे धार्मिकतेची व शिक्षणाची जोड देऊन त्यांना चांगल्या प्रकारे जीवनात यशस्वी करावे. यज्ञकुंडासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू अर्थात संविधा याच ठिकाणी असून दररोज नित्य नियमाने घुगरे वस्तीवरील दत्त देवस्थानमध्ये गुरुदेव दत्ताचा नामजप आणि जयघोष सुरू आहे. त्यामुळे एकदा तरी देवराई येथील घुगरे वस्तीवर जाऊन दत्त मंदिराला भेट द्या आणि दत्ताचे दर्शन घ्या, म्हणजेच जीवन सार्थकी लागेल. जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.